नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर इथे चालू आहेत माझी सकाळची कामं. खरं तर सकाळ नाही आहे, हे 11:30 वगैरे होऊन गेले असतील साधारण. आणि सकाळी चहा नाश्ता केल्यानंतर आम्ही गेलो होतो भाजी आणायला. कारण स्कूलमुळे ना भाज्यांमध्ये व्हरायटी ठेवावी लागते, म्हणजे रोज काहीतरी टिफिनला वेगळं द्यावं लागतं. खरं तर आम्हाला फक्त टिफिनला भेंडीच हवी असते रोज. नवन्याला आणि मला भेंडी प्रचंड आवडते, पण रोज तेच कसं काय देणार. तर त्यामुळे सध्या भाज्या आणल्या जात आहेत. आणि दूध जे त्याची किटली आम्ही खालीच ठेवत असतो. दूधवाला जे वॉचमॅन आहे त्यांच्या कॅबिनमध्ये दूध ठेवून जात असतो. तर येताना ती घेऊन आलो, दूध गरम करायला ठेवलं आणि म्हटलं चला भाज्या पिशवीमधून काढून लगेचच जागच्या जागी ठेवून देऊयात. निवडणं तर आज होणार नाही आहे, कारण बरीचशी कामं आहेत आज मला. त्यामुळं म्हटलं हे बाजूला ठेवूयात, पण पिशवीतनं काढून ठेवूयात, नाहीतर हे असंच राहिलं ना तर संध्याकाळपर्यंत राहील आणि संध्याकाळीही मी विसरले तर दुसऱ्या दिवशीपर्यंत मग सगळ्या भाज्या वगैरे सुकून जातात. त्यामुळं म्हटलं आधी हे काम करून घेऊयात लगेच. आणि आज मला ना कोथिंबीर आणि पालक खूप छान भेटली. गेल्या वेळेस ना मला पालक भेटलीच नव्हती आणि कोथिंबीरही भेटली होती, ती 40 रुपयाला गड्डी मिळाली होती. तीही अगदी अशी छान नव्हती, पण आज मात्र ना 20-20 रुपयालाच मिळाल्या, पण छान मिळाले. आणि जेव्हा ना मी आधी स्टार्टिंगला नवीन होते ना, तेव्हा मी भाज्या फळं हे जेवढे दिसतील ना मला, जेवढे छान वाटतील तेवढे मी भरपूर असे सगळे घेऊन यायचे. म्हणजे आता मी अगदीच मोजक्या 4-5 भाज्या आणते, कारण त्यात आपण कडधान्य करतो. बऱ्याचशा वेळेस राईस बनवला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे भात बनवल्या जातात किंवा इतर काही बनवल्या जातं. त्यामुळे आता मी हे शिकली अनुभवातून. नाहीतर मी आधी ना खूप अशा भाज्या आणायचे, खूप अशी फळं घेऊन यायचे. जी जी फळं आवडतात ना मला, ती सगळी फळं घेऊन यायचे. आणि त्याने व्हायचं काय, ते वापरणं तर व्हायचंच नाही. सगळं फ्रीजमध्ये ठेवा, त्याने ते खराब होऊन जायचं बऱ्याचशा वेळेस, वापरलंही जायचं नाही. त्यामुळे पैशांचाही नाश व्हायचा आणि अन्नाचाही. तर आता ना मी अगदी मोजके भाज्या आणते, एकदम 4-5. दरवेळेस थोडाफार चेंज करून, कधी कधी ज्या आम्हाला रेग्युलर आवडतात त्या. ह्यावेळेस मी बटाटे जास्ती आणलेत. माझ्याकडे बटाटे ऑलरेडी शिल्लक आहेत 1 किलो. तरीही मी घेऊन आले, कारण एकादस येणार आहे आणि एकादस असेल की बटाटे थोडेसे महागही होतात आणि एकादस रविवारीच आहे. तर त्यामुळे ते नक्कीच महाग होतील, म्हणून मी ते जास्ती घेऊन आले. आणि वेळेस भेंडीही मी जास्ती आणली आहे, कारण मग आधीच सांगितलं जसं की मला आणि नवन्याला आवडते. तर वेळेस मी पावशेर आणते, पण यावेळेस मी अर्धा किलो आणली आहे. तर या गोष्टी आणि फळंही मी अगदी यावेळेस फक्त पेरू आणि जांभळं घेऊन आली. म्हटलं नको, लागलं ना की गोष्टी आणता येतात. थोडासा त्रास होतो आणायचा, पण वाया जात नाही आणि सगळं व्यवस्थित खाल्लं जातं. दरवेळेस माझी अशी सवय की मी भाजी घेऊन आले की शक्यतो लगेचच सगळ्या गोष्टींना निवडून वगैरे ठेवत असते. पण आज ना मला घरातली बरीचशी कामं करायची आहेत. त्यानंतर डीमार्टमध्येही जायचं आहे आणि मला साडी घ्यायलाही जायचं आहे. तर खूप थकायला होतं ह्या सगळ्या गोष्टींनी. म्हणून म्हटलं ठीक आहे, भाज्या वगैरे मी उद्या परवा निवांत अशा निवडेल. म्हणून मग त्या मी ना पिशव्यांमध्ये भरून ठेवल्या. ह्या पिशव्या मला खरं तर फ्रीजमध्ये मी जास्ती नाही ठेवत, अगदी 1-2 दिवस राहतात. मला ह्या पिशव्या जास्ती करून लागतात ना त्या कचऱ्यासाठी. जो की आपण कांदा चिरतो किंवा भाज्या वगैरे निवडतो किंवा मनात मिरच्या वगैरे असतात, लसूण असतं, ह्या ज्या रोजच्या गोष्टी आहेत ना, त्या जो कचरा आहे ना तो मी दरवेळेस डस्टबिनमध्ये टाकायला जात नाही. तर सकाळी एक पिशवी काढून किचन ओट्यावर ठेवते आणि त्यात मी त्या गोष्टी टाकत असते आणि ती नंतर ती पिशवी उचलून मी कचऱ्याच्या डब्यात टाकते. त्यामुळे मला ह्या पिशव्या लागतात. भाज्या वगैरे भरून ठेवायला मी हे जे डबे घेतलेत ना तेच जास्ती करून वापरत असते. अगदी एखाद दुसरी पिशवी जर ठेवली भाजी घालून तर तेवढीच असते फ्रीजमध्ये. ज्या गोष्टी डब्यात ठेवायच्या आहेत त्या मी ठेवून दिल्या. आणि ही वांगीही आणली, त्याची मला छान असे भरीत बनवायचे. त्यानंतर आम्ही संध्याकाळी साधारण 5:30 वाजता वगैरे लवकर बाहेर पडायलो होतो, का तर मला साडी घ्यायची होती म्हणून. आणि नवन्याचं म्हणणं होतं की पहिलं डीमार्टला जायचं. तर मी तिला थोडंसं समजून सांगत होते तिच्या पद्धतीने की आपण असं करूयात, तसं करूयात. आणि तिला डीमार्टला जायची उत्सुकता असते ना, ती म्हणजे किंडर जॉयसाठी. कारण आम्ही महिन्यातनं एकदाच तिला किंडर जॉय घेऊन देतो, तेही जेव्हा आम्ही डीमार्टमध्ये जातो तेव्हाच. तर तिला थोडंसं असं समजून सांगितलं आणि ती तयार झाली. आणि इथे ना मी प्रचंड खुश होते. नवन्या डीमार्टमध्ये जाणार म्हणून खुश होतो, मी मला साडी घेणार म्हणून खुश होते. जी 7व्या महिन्यातली साडी आपल्या जी माहेरून येते ना ती घ्यायला आम्ही चाललो होतो. मम्मी बोलली होती की तू तुझ्या आवडीने घे, मी आल्यावर पैसे देते. तर ऊन प्रचंड होतं, असं वाटतही नव्हतं की 5:30 वाजलेत म्हणून. आणि साडीमुळे खरं तर आम्ही लवकर निघालो होतो. पण हा जो आनंद आहे ना तो माझा जास्त वेळ राहणार नाही आहे, काय हे मी तुम्हाला पुढे सांगेलच.
तर आधी आम्ही साडी पाहायला गेलो. बऱ्याचशा ठिकाणी साड्या पाहिल्यात. पण खरं सांगू मला एकही साडी आवडली नाही. म्हणजे जी मला हवी ना ती साडी मला भेटली नाही. पाहण्याची गरजच नाही पडली. पण डीमार्टमधून येताना किराणा घेऊन आलो होतो आणि साडी भेटली नाही त्यामुळे माझा मूड खरंच थोडासा ऑफ झाला होता, की मला वाटलं होतं भेटून जाईन. पण मला जी साडी हवी ती आम्ही तिथे विचारली तर तिथे नव्हती. अजून एका ठिकाणी विचारली तिथेही ती मिळाली नाही. म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाईम बघूयात, कारण प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारणं खाली उतरून मला थोडंसं अवघड जात होतं. आणि ही माझी नेहमीची सवय. डीमार्टमधून आल्यावर मी एकदा का होईना सामान चेक करून घेते. त्याने काय फरक पडतो मलाही कळत नाही, पण मला ती सवय लागलेली. तर असा होता आजचा दिवस. मी जास्ती काही शूटही केलं नाही, कारण ह्याच्यानंतर आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं. तेही मी शूट केलं नाही, कारण माझं मूडनं थोडंसं ऑफ झालं होतं. मला साडी नाही मिळाली म्हणून. तर जाऊ देत म्हटलं उद्या पाहूयात. तर बघूयात आता उद्याही भेटते की नाही ती साडी.